तुमचं लहानपणी काही ठरलं होतं की मला कलाकारच बनायचं? अजिबात नाही. मी अपघाताने अभिनयात आली आहे. त्यावेळी म्हणजे अशोक मामा काय किंवा लक्ष्मीकांत काका काय, बाबा काय, शूटच्या वेळी झाडाखाली खुर्च्या घालून बसलेले मी बघितले. वडिलांचा आवाज, वडिलांची कलाकारी, वडिलांचा जो काही विनोदी वृत्ती होती, कधी कॉपी करण्याचा प्रयत्न केला? कॉपी नाही केला. बाबाच्या एकाही चित्रपटात त्यांनी हे म्हणलेलं नाहीये, बाई वाड्यावर या. तुम्ही शोधून दाखवावा. मी अनेकांना सांगते की प्लीज शोधून दाखवा मला. प्रत्येक चित्रपटात तो मरायचा, कारण विलन असल्यामुळे त्याचा मृत्यूच व्हायचा. आणि मी लहानपणी खूप भोकाड पसरायचे. म्हणजे मी प्रचंड रडायचे, कारण बाबा हा माझ्यासाठी जीव की प्राण. काही 8:30 पासून जे आम्ही काम करतो ते रात्री 10 पर्यंत शूट चालतं. इंस्टाग्रामच्या रील्समुळे खूप कलाकार नाही बाहेर आले, खूप स्टार बाहेर आले. अच्छा, रील स्टार. हिंदीत काम करत असते तर पैशाचं सुख असतं, मराठीमध्ये ते पण नाहीये ना. खूप कमी पैसे. समाज तुमच्याकडे पाहताना असं तुम्हाला असं वेगळ्या नजरेने कधी पाहत नव्हतं? नाही, सुदैवाने नाही. माझ्या बाबाची समाजात प्रतिमा फार चांगली होती माणूस म्हणून, त्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला. नमस्कार, मी किरण निंबोरे आणि आपण पाहताय वास्तवकट्टा. आपल्या सर्वांना माहिती की आपण जनरली वास्तवकट्ट्यावरती वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे पॉडकास्ट पाहत असतो, परंतु आज वास्तवकट्ट्यावरती एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्यांना ऐकल्याच्या नंतर फिल्म इंडस्ट्रीमधलं वास्तव आणि खरं तर एका कलाकाराचं आयुष्य कसं असतं आणि एक कलाकार कसा घडतो या सगळ्या गोष्टींचं वास्तव आपल्याला आज वास्तवकट्ट्यावरती माहिती होणार आहे. आपल्या सर्वांना माहितीत की निळू फुले यांना कोण ओळखत नाही असं कोणीच नसेल. अर्थात आपण त्यांना फक्त पडद्यावरती पाहिलं, आपल्या काळात टीव्हीवरती पाहिलं. निळू फुलेंचा काळ ज्यावेळेस गाजत होता, ते ज्यावेळेस त्यांचे मूवी हिट मूवी देत होते, त्यावेळेस थिएटरवरती ग्रामीण भागातल्या लोकांना त्यांना पाहता आलं नाही. परंतु रविवारी संध्याकाळी 4 वाजता आणि शनिवारी आपल्याला त्यांचा मूवी पाहण्यासाठी कोणी शाळा बुडवून, कोणी कामं बुडवून निश्चित निळू फुलेंचा मूवी पाहण्यासाठी आपण घरी येत होतो. त्यांच्या कन्या आज आपल्यासोबत आहेत. गार्गीताई, आपलं वास्तवकट्ट्यावरती खूप खूप स्वागत. धन्यवाद. खरं तर गार्गीताईंविषयी सांगायचं झालं तर त्यांनी आतापर्यंत मला वाटतं 21-22 सिरियलमध्ये काम केलंय आणि चांगल्या हिट सिरियल झाल्यात. आणि नुकताच त्यांचा 1 वर्षभरापूर्वी नवरदेव BSc अग्री हा मूवी आला. आणि मला वाटतं तुमच्या मला माहिती असलेल्या 2 ज्या सिरियल आहेत, तुला पाहते रे, त्याच्यामधली ईशाची आई आणि राजा राणीची गजोडी, त्यातली बेबी मावशी, हे जे 2 रोल आहेत हे विशेष करून मला आवडले. बाकीचे रोल काय आहेत आणि बाकीचे कुठले सिनेमे तुम्ही केलेले आहेत आणि कुठल्या सिरियल तुम्ही केलेले आहेत हे तर आपण या प्रवासामधून जाणून घेणारच आहोत. परंतु एक निळू फुलेंची कन्या, अर्थात तुमचे मी काही पॉडकास्ट ऐकले, त्याच्यामध्ये तुम्ही सांगितले की मला माझी ओळख निर्माण करायची होती. म्हणजे वडिलांच्या नावावरती मला मोठं व्हायचं नव्हतं, मला माझी ओळख निर्माण करायची होती. परंतु निळू फुले हे असं व्यक्तिमत्व होतं की अर्थात भले इंडस्ट्रीमध्ये लोक येऊन गेले, पण निळू फुले साहेबांना ओळखत नाही किंवा त्यांचं नाव कुणाला माहीत नाही किंवा त्यांचं कॅरेक्टर कुणाला माहीत नाही एकही व्यक्ती नसेल, कारण त्यांच्याशिवाय पिक्चर अधुरे राहत होते. अर्थात तुमच्या बालपणापासून सुरुवात करायला आवडेल, कारण एका मोठ्या कलाकाराच्या घरामध्ये, एका मोठ्या कलाकाराच्या सावलीमध्ये तुम्ही वाढला. अर्थातच माझं बालपण खूप साधं गेलं, कारण मुळात आई वडिलांनी मला हे जाणवूनच दिलं नाही की मी कुठल्या तरी सेलिब्रिटीच्या घरात जन्माला आली आहे किंवा माझे वडील कोणीतरी मोठे आहेत. खूप साधं सिंपल आयुष्य मी जगली आहे. शाळेमध्ये सुद्धा मला कधीच म्हणजे मुलांकडनं किंवा टीचरकडनंच हे जाणवायचं की अरे निळू फुल्यांची मुलगी आहे, पण आई वडिलांनी हे कधी हे करू दिलं नाही. माझ्या शिक्षणावर त्याचा कधी परिणाम झाला नाही किंवा बाबाच्या शूटिंगमुळे किंवा आईच्या सगळ्या व्यवसाय, म्हणजे माझी आई आकाशवाणीवर अनाउन्सर होती, त्याच्यामुळे तीही नोकरी करायची, बाबाही शूटवर असायचा, पण त्याच्यामुळे माझं बालपण डिस्टर्ब झालं नाही. आणि ह्याचं सगळ्याचं क्रेडिट मी माझ्या आईबाबांना देते, कारण अशा घरामध्ये, म्हणजे जिथे आपण म्हणू की कलाकाराचं घर आहे, तिथे मुलांचे कधी कधी हाल होणं, त्यांना आई वडील दिसायलाही दुर्मिळ होणं असं होऊ शकतं. तर हे माझ्या बाबतीत घडलं नाही. पुरेपूर मला माझे आई वडील मला वेळ देत होते. बाबा भले नसायचा, पण आई घरी होती आणि जेव्हा बाबा घरी असायचा तेव्हा तो पुरेपूर, त्यांनी मला कधीही असं नाही केलं की थांब आता माझं हे काम चालू आहे.
मूल म्हणून त्यांनी मला इतकं व्यवस्थित आणि चांगल्या संस्कारातनं मला वाढवलंय त्यांनी. आणि मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट आहे. जेव्हा आता मला स्वतःला मूल आहे तेव्हा लक्षात येतं की ही तारांबळ आणि तारेवरची कसरत आहे की तुम्ही जर काम करत असाल, तुम्ही त्या शहरातच नसाल, तेव्हा पुन्हा घरी येऊन तुम्हाला एक मला असं वाटतं कुठेतरी तुम्हाला चॅनलाइज व्हावं लागतं. असं स्विच ऑफ स्विच ऑन होता येत नाही. त्यामुळे ते तिथेच सारून पुन्हा इथे येऊन 100% आई म्हणून, गृहिणी म्हणून जेव्हा मला काम करावं लागतं तेव्हा लक्षात येतं की हे खूप अवघड आहे. आणि हे कुठेही तक्रार न करता माझ्या वडिलांनी कित्येक वर्षापूर्वी माझ्यापेक्षा तिप्पट बिझी ते होते. कारण एका वेळी तो नाटक करत होता, एका वेळी तो सिनेमा करत होता, एका वेळी तो सामाजिक काम करत होता. ह्या सगळ्यातनं जेव्हा तो घरी असायचा तेव्हा तो 100% माझा बाबा म्हणून, आईचा नवरा म्हणूनच होता. आणि ही फार कौतुकास्पद बाब आहे. बरोबर. आणि अर्थातच तो काळ वेगळा होता. आज तुम्ही मुंबई पुणे 2 तासामध्ये येऊ शकता. अगदी. त्यावेळेस ती परिस्थिती नव्हती. नाही. आणि आज कनेक्टिव्हिटी नुसती नाहीये तर मी माझ्या मुलाला व्हिडिओ कॉलवर बोलू शकते, फोनवर बोलू शकते. त्यावेळी फोन पण नव्हते. त्यामुळे मला असं वाटतं की अशा वेळी तुम्हाला व्यवसाय आणि घर हा बॅलन्स साधणं फार अवघड आहे. तर तो उत्तम रीतीने सांभाळला त्याने. खरी कसरत त्यांची होती ऑफकोर्स. कारण आता तुम्ही व्हिडिओ कॉल आहे किंवा तुम्ही 2 तासामध्ये कुठेही जाऊ शकता. अगदी ती परिस्थिती आहे. ज्यावेळेस आताही लहान मुलं असतात त्यांना विचारलं जातं तुला काय बनायचंय, आणि आपण पाहतो की शिक्षक असेल तर त्यांचा मुलगा शिक्षकच बनतो, डॉक्टर असेल त्याला डॉक्टरच बनायचं असतं. असं तुमचं लहानपणी काही ठरलं होतं की मला कलाकारच बनायचंय? अजिबात नाही. मी अपघाताने अभिनयात आली आहे. कारण माझं ग्रॅज्युएशन टेक्स्टाईलमध्ये झालंय आणि माझी 10 वर्ष 2 बुटीक होते पुण्यामध्ये. आणि मला पहिल्यापासूनच अभिनयात यायचं नव्हतं. कारण त्याच्या मागचे कष्ट मी लहानपणापासून बघत आली आहे. आणि त्यावेळी तर आता तरी व्हॅनिटी आहे, तुम्हाला अनेक सोयी आहेत, कार्स आहेत, पण त्यावेळी म्हणजे अशोक मामा काय किंवा लक्ष्मीकांत काका काय, बाबा काय, शूटच्या वेळी झाडाखाली खुर्च्या घालून बसलेले मी बघितले की नो व्हॅनिटी, काही नाही. तर हे कष्ट आपल्याला म्हणजे आपण फक्त चित्रपट बघतो पण त्याच्या मागचे जे कष्ट आहेत ते त्या काळी जास्त होते. त्यामुळे मला अजिबात अभिनय क्षेत्रात यायचं नव्हतं. मी माझ्या टेक्स्टाईल आणि माझ्या बुटीकमध्ये आनंदी होते. पण अगेन आणि आई बाबा असताना तर मी प्रायोगिक रंगभूमीवर, मी सत्यदेव दुबेंची शिष्य आहे. त्यामुळे मी गेली 15 वर्ष मी प्रायोगिक रंगभूमी केली. समन्वय नावाची चळवळ, समन्वय नावाची एक संस्था, सोनाली कुलकर्णी, मोठी सोनाली कुलकर्णी आणि संदेश कुलकर्णी तिचा भाऊ आणि अमृता सुभाष, निखिल रत्नपारखी, किरण यज्ञोपवीत, शशांक शेंडे, आम्ही असं समन्वयमध्ये आमचा तो ग्रुप होता सगळा. आणि कॉलेजपासून मी समन्वयमध्ये काम करते आहे. ETV मराठीमध्ये मी 2-3 सिरियलला कॉस्ट्युम्स केलेत. अहिल्याबाई होळकरवर नचिकेत जयू पटवर्धन यांनी जी फिल्म केली त्याचे कॉस्ट्युम्स मी सांभाळलेत. अशा मी कॉस्ट्युम्सची कामं अनेक करत होते. समन्वयमध्ये मी कामही करत होते. इकडे स्विच कसे झाले? तेच जेव्हा कट्टीबट्टी नावाची सिरियल झी युवावर येत होती तेव्हा विनोद लवेकर त्याचा जो डिरेक्टर आहे तो माझा मित्र जुना, आणि निखिल सेठ म्हणजे श्रेया बुगडेचा नवरा तर तोही माझा मित्र. तर त्या दोघांनी मला फोन केला की गार्गी अशी अशी सिरियल करतोय. आणि माझा मुलगा लहान होता आणि मी गृहिणी म्हणून होते, मी काहीच करत नव्हते. तर तू सिरियलमध्ये काम करशील का? तर पहिल्यांदा मी नाही असं म्हणाले. मी म्हटलं मला नाही करायचं सिरियल बिरियल. मग त्यांनी कन्व्हिन्स केलं, माझ्या नवऱ्याने कन्व्हिन्स केलं की करून बघ, काम कमी आहे, महिन्यातले फक्त 10 दिवस आहे आणि नगरमध्ये. तर अहिल्यानगर माझं आजोळ, त्यामुळे माझा मामा मामी सगळे तिथे होते. तर मला विनोद म्हणाला तुला पण छान वाटेल आजोळी गेल्यावर, आणि 10 दिवसाचं काम आहे, तुला हवं तेव्हा ये, आपण ते ॲडजस्ट करूयात. तेव्हा मी ती कट्टीबट्टी सिरियल घेतली आणि मी करायला लागले. हळूहळू मला कॉस्ट्युमचं काम कट्टीबट्टीचं माझ्याकडे आलं आणि मी थरली एन्जॉय करायला लागले. म्हणजे मला असं वाटलं की आपण हे कारण हे माध्यमच वेगळं होतं माझ्यासाठी, नाटक करणं वेगळं, प्रायोगिक त्यातही. आणि सिनेमा मी केला होता, ध्यासपर्व नावाचा अमोल पालेकरांची फिल्म केली होती मी, आणि पोस्टर गर्ल केली होती मी. पण ते माध्यम मला फारसं नवीन असल्यामुळे मला ते फारसं रुचलं नव्हतं. पण सिरियलमध्ये मी फारच मजा घ्यायला लागले आणि मला असं वाटलं की हे छान आहे.
आणि काय होतं, वर्षभर 1.5 वर्ष तुम्ही एकच कॅरेक्टर जेव्हा कॅरी करताना, तर बरोबर. सिनेमा कसा 40 दिवसांचा असतो, बरोबर, तो झाला की तुम्ही त्या कॅरेक्टरमधनं बाहेर येता. पडता. पण 1.5-2 वर्ष एक कॅरेक्टर कंटिन्युअसली करत राहणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. आणि मला असं वाटतं ऍक्टरसाठी ते खूप चॅलेंजिंग आहे. बरोबर. तर मला हा चॅलेंज आवडला आणि मला असं वाटलं की मला मजा येते हे सगळं करण्यात. आणि मग तिथून तुला पाहते रे आणि इतर प्रवास सुरू झाला. कधी असं वाटलं की आपल्या वडिलांचा आवाज, वडिलांची कलाकारी, वडिलांचा जो काही विनोदी वृत्ती होती, कधी कॉपी करण्याचा प्रयत्न केला? कॉपी नाही केला, पण मला असं वाटत होतं की माझ्या वडिलांमध्ये असणारं विनोदाचं टायमिंग हे माझ्याकडे आहे, पण ते नाहीये. मी जेव्हा चला हवा येऊ देचे 10 हे केले, त्यांचं सेलिब्रिटी पॅटर्न नावाचा एक हे होता, ज्याच्यात एक सीझन मी होते आणि मी 10 स्किट केले त्यांच्याबरोबर. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की म्हणजे रडवणं खूप सोपं आहे लोकांना, हसवणं फार अवघड आहे. आणि पांचट विनोद करून हसवणं हे काही बरोबर नाही. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला, किंवा बॉडी शेमिंगचे विनोद मला कधीच आवडले नाहीत, की जाड आहे म्हणून ही विनोदी अभिनेत्री झाली पाहिजे. तर मला असं वाटतं की नाही ते, आणि मलाही कधी ते आवडलं नाही. पण मग लक्षात आलं की नाही, आपल्याकडे तो टायमिंग सेन्स पण नाही आहे. विलनचं म्हणाल तर मी आत्ता थोडं तुझं थोडं माझं म्हणून स्टार प्रवाहाला जी सिरियल होती त्याच्यात मी वॅम्पचं काम केलं, मी निगेटिव्ह रोल केला. पण अगेन मला असं वाटलं की ते नाही जमते मला. म्हणजे त्याच्यासाठी लागणारा हावभाव, त्याच्यासाठी लागणारे इतर कष्ट जे आहेत वेगळेच, तर ते मला नाही येतात. म्हणजे स्वभाव बदलून तुम्हाला विरोधात जायचंय. हो. आणि अगेन आपल्याला वाटतं की आता निगेटिव्ह भूमिका करताना मी खूप सटल काहीतरी देऊ शकते, तर असं नाही होत. तिथे तुम्हाला ते कुचके भाव आणि ते डोळे आणि ते सगळं चेहऱ्याचे हे बदलतात, जे मला असं वाटलं की नाही, मला हे करण्यात आनंद मिळत नाही. काय, तुम्ही एखादं जेव्हा काम करता तेव्हा एक तर पैसा नाही तर आनंद, या दोन्हीपैकी एक काहीतरी छान मिळत असेल तर तुम्ही आनंदी असता. दोन्ही जर तुम्हाला चांगलं मिळत नसेल तर ते काम न केलेलं बरं. ते तुमच्या प्रवासावर आपल्याला खूप अजून काही मला गोष्टी जाणून घ्यायच्यात, पण तत्पूर्वी तुम्हाला तर एकतर कला इकडे यायचं नव्हतं, तुम्हाला कलाकार बनायचं नव्हतं, तुम्ही अपघाताने आलात, ठीक, परंतु तुम्ही आता एक नवीन व्हेंचर लॉन्च केलंय की सॉलिट्यूड हॉलिडेज. नितीन दवणे सर तुमच्या सोबत आहेत. आम्ही पाहतोय की त्याचं लॉन्च केलं, भरपूर सेलिब्रिटीज तुम्ही बोलवले होते. आता तुम्ही एक मोठ्या सेलिब्रिटी आहात, तुम्ही काही करू शकता. परंतु हे जे सॉलिट्यूड हॉलिडे आहे, मला एक कन्सेप्ट खूप आवडली तुमची, की तुम्ही जे ट्रिप अरेंज करताय त्यांच्यासोबत सेलिब्रिटींना पाठवताय. करेक्ट. ज्या सेलिब्रिटींना भेटण्यासाठी लोक उन्हामध्ये दिवस थांबतात, त्या सेलिब्रिटींना तुम्ही त्यांच्यासोबत पाठवताय. काय कन्सेप्ट काय हे जाणून घ्यायला आवडेल मला. मुळात मी आधी सॉलिट्यूड विषयी बोलते. की नितीन राष्ट्रवादीचा प्रदेश उपाध्यक्ष, राष्ट्रवादी अजितदादा गट, आणि मी सुद्धा राष्ट्रवादी अजितदादा गट प्रदेश उपाध्यक्ष. आणि आमच्या अनेक चर्चा व्हायच्या की काहीतरी वेगळं करूयात, क्रिएटिव्ह करूयात. नुकतंच मी माझी रिटायरमेंट जाहीर केली की मी आता सिरियल नाही करणार. आता मीडियानी त्याच्यात वेगळाच हे केलं की मी अभिनयच सोडला, तर तसं नाहीये. मला अभिनय निश्चित करायचा आहे. मी चित्रपटांवर फोकस करते आहे, वेब सिरीज सगळंच करणार आहे, नाटक करणार आहे. पण सिरियल मी आत्ता तरी थांबली आहे करायचं, कारण 10 वर्ष झाली मला. 2026ला बरोबर 10 वर्ष होतील, आणि मला आता कंटाळा आला ते सगळं करायचं, कुटुंबापासून लांब राहायचं. तर या सगळ्या दरम्यान मी आणि नितीन बोलत असताना लक्षात आलं की अरे, तो काहीतरी एक ॲप निर्माण करतोय जो प्रवासासाठी, म्हणजे मेक माय ट्रिप सारखं काहीतरी त्याची कन्सेप्ट आहे, आणि सगळं एका रूफ खाली मिळेल अशी त्याची ती कन्सेप्ट आहे. आणि फूड आणि प्रवास हे कायमच माझं पॅशन होतं. म्हणजे मला लहानपणापासून प्रचंड आवड होती या सगळ्या ह्याच्यात. तर मला असं वाटलं की मला आता मोकळा वेळ आहे, मी पुण्यात आहे. नाहीतर कधी कधी काय होतं, आपण इतके बिझी असतो की काही क्रिएटिव्ह आपल्याला करता येत नाही. आता तसं नव्हतं. मी पुण्यात आले होते आणि माझ्याकडे वेळ होता. मी नितीनला म्हणलं की आपण एकत्र काहीतरी मिळून करू शकतो का. नितीन म्हणाला की ताई कधी, म्हणजे तुम्ही सांगा, आपण करूयात. आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे, आपण सेलिब्रिटींना घेऊन प्रवास का नाही करायचा. कारण सेलिब्रिटींचे चाहते, त्यांचे आपले प्रेक्षक आणि सेलिब्रिटी यांच्यामध्ये सोशल मीडियामुळे आपल्याला वाटतं की खूप जवळ आलेत, पण तरी एक भिंत आहे सोशल मीडियाची. ते लांबच आहेत.
पण मग प्रत्यक्ष गप्पा जर समोरासमोर झाल्या, त्यांचं आयुष्य जाणून घ्यायला त्यांच्या फॅन्सना, प्रेक्षकांना आवडतंच. तर मग आणि सेलिब्रिटींनाही लक्षात येऊ देत की अरे आपले हे एवढे फॅन्स आहेत आणि त्यांचं म्हणणं काय. तर ह्या दोघांमधल्या दुवा सॉलिट्यूडला व्हायला आवडेल असं मला वाटलं. आणि मग आम्ही आता 9 टूर्स करतो विथ सेलिब्रिटी. त्यातली पहिली आता मेमध्ये जातीये ओमप्रकाश शिंदे, थोडं तुझं थोडं माझं मध्ये जो विलन करतो आणि त्याची प्रचंड क्रेज आहे मुलींमध्ये. तर ती काश्मीरला ओमप्रकाश घेऊन चाललाय. त्याच्यानंतर मनमोहन तिवारी म्हणून आमचा हिंदी ॲक्टर आहे, तो नेपाळला घेऊन चाललाय. तो शिवभक्त आहे, त्याच्या घरी शिवाचं मंदिर आहे, त्यामुळे नेपाळमध्ये पशुपती मंदिर आणि हे सगळं तो उलगडून दाखवणार आहे. त्याच्यानंतर अभिज्ञा भावे बालीला जाते, सायली संजीव मालदीव्सला जाती आहे, शुभांगी गोखले लेह लडाखला जात आहेत, आशुतोष गोखले श्रीलंकेला जातोय. तर असे काय, मी स्वतः दुबईला टूर नेतेय दिवाळीमध्ये. तर असे काही सेलिब्रिटीज बरोबर जेव्हा प्रेक्षक येतील आणि आमचा त्यांचा एक छान त्या आठवणी, तो प्रवास हा सुखमय होईल अशी अपेक्षा आहे. आणि त्यानीच आम्ही हे सगळी हे बांधली आहे. म्हणजे आणि ज्यांना कोणाला यायचं त्यांनी ते सॉलिट्यूड हॉलिडेजचं जे काही ऍप्लिकेशन आहे त्याच्यावरती रजिस्ट्रेशन करायचं की ऑफिसला येऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं, काय प्रोसेस काय असते? मुंबईचं ऑफिस आता सुरू आहे, पण पुण्याचं आता रिन्युएट होत आहे. पण ऑफिसमध्ये जायचीच गरज नाही आहे. हल्लीचं इतके बिझी लोक आहेत की त्यांना उठून कुठे ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. सॉलिट्यूडचा नंबर आहे, सॉलिट्यूडचा ॲप आहे, तर तुम्ही ॲपवर जा, तिथे बुक करा. और सॉलिट्यूडचा जो नंबर असेल त्या नंबरवर कॉल केला तर आमचे एक्झिक्युटिव्ह फोन उचलतात आणि तुम्हाला काय क्वेरी आहे, म्हणजे मग तुमची कस्टमाइज टूर असेल तर कस्टमाइज टूर, और तुमची सेलिब्रिटींबरोबर तुम्हाला टूर जायचं आहे, और तुमचा 8-10 जणांचा ग्रुप आहे आणि तुम्हाला टूर अरेंज करून हवी आहे, तर फोनवर तुम्ही रिक्वायरमेंट सांगितली की व्हॉट्सॲपवर तुम्हाला डिटेल्स येतात त्याचे सगळे. आणि मग तुम्हाला चेंजेस करायचे असतील, कस्टमाइज करायचे असतील तर त्या एक्झिक्युटिव्ह बरोबर तुम्ही बोलत राहून मग आमचा जो सिनियर एक्झिक्युटिव्ह आहे त्याचा नंबर तुम्हाला दिला जातो आणि मग तुम्ही ते पूर्ण, म्हणजे आता गुगल पेमुळे सोय पण अशी झाली की पैसे सुद्धा तुम्ही ऑनलाईन भरू शकता. सो तुम्हाला डिटेल्स येतात आणि तुम्ही पैसे पे करू शकता आणि मग तुमचं तिथे, म्हणजे आता आम्ही 2-3 टूर्स केल्या ज्यांना सुदैवानी सगळ्यांनी खूप छान अनुभव आहे असं सांगितलं आणि आम्हालाही खूप बरं वाटलं. कारण शेवटी आम्ही पण नवीन आहोत, आम्ही आमचा स्टार्टअप आहे आणि हे नवीन आहोत आम्ही दोघंही याच्यात. पण सुदैवानी त्यांनी इतकं छान आम्हाला सांगितलं की आम्ही खूप एन्जॉय केलं. सो खूप सोयीचं झालंय, म्हणजे त्याच्यासाठी आता ऑफिसमध्ये यायची गरज नाही. पण ज्यांना प्रत्यक्ष येऊन तिथे बसून डिस्कस करावं असं वाटलं तर मुंबईचं ऑफिस आहे आणि 1 महिन्यात पुण्याचं ऑफिस सुद्धा सुरू होईल. क्या बात आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही कस्टमाइज ट्रिप करताय, म्हणजे तुमच्या प्लॅनमध्ये आम्हाला खेचण्यापेक्षा आम्ही ज्या पद्धतीने म्हणतो तशी तुम्ही ट्रिप अरेंज करून देताय, हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि गरजेचं आहे ना ते. म्हणजे प्रत्येकालाच ग्रुप टूर आवडेल असं नाही. 4 जणांची फॅमिली आणि 4घांनाच जायचं असेल तर त्यांनी काय करायचं. सो कस्टमाइज आम्ही करून देतो. एका फॅमिलीची ट्रिप असेल तरी ती तुम्ही अरेंज करून देता. आम्ही सोलो ट्रिप पण करून देतो. क्या बात आहे. ग्रेट. नक्कीच आपण याच्यावरती परत येऊयात. फक्त मला एक विचारायचं, एक कलाकाराची मुलगी, अर्थातच तुमच्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन वेगळा असेल, दिसलं तरी म्हणत असेल अरे निळू फुलेंची मुलगी, शाळेमध्ये असेल, कॉलेजमध्ये असेल, परंतु त्यांचे जे काही रोल होते आपण पाहतो, सावकार, पाटील म्हणलं की आधी निळू फुलेंचं नाव येतं. अर्थात ती टोपी आणि अजूनही सोशल मीडियावरती असेल तो दरारा जो आहे पाटील या नावाचा, सरपंचाचा, सावकाराचा, ते कदाचित त्या कॅरेक्टरमुळेच निर्माण झाला असं माझं वैयक्तिक मत आहे. अगदी ह्या भूमिका ज्या त्यांच्या होत्या, आणि तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही निगेटिव्ह भूमिका नाही करू शकले, बऱ्यापैकी त्यांच्या निगेटिव्ह भूमिका असायच्या. ते पाहत असताना समाज तुमच्याकडे पाहताना असं तुम्हाला असं वेगळ्या नजरेने कधी पाहत नव्हतं? नाही, सुदैवानी नाही. कारण माझ्या बाबाची समाजात प्रतिमा फार चांगली होती माणूस म्हणून, त्यामुळे मला त्याचा खूप फायदा झाला. आणि कधीही, म्हणजे कुणीही कधीही मला काही बोललं नाही
किंवा अरे ही निळू फुल्यांची मुलगी आहे. उलट इतकं आदराने आणि इतकं प्रेम दिलंय. म्हणजे आज मी म्हणते ना की माझी लोकप्रियता अक्षरशः नखाएवढी पण नाहीये बाबाच्या लोकप्रियतेसमोर. कारण मी इतका जनसमुदाय उसळलेला आणि इतकं प्रेम देताना बघितलंय बाबाला की मला असं वाटतं की हे कुठून येतं. म्हणजे माणूस म्हणून आज खरं तर तो खलनायक असून तो नायकाचं आयुष्य जगला आणि ही फार मोठी गोष्ट आहे. कारण खलनायक म्हणल्यानंतर किती निगेटिव्ह आपल्या मनात त्याच्या भावना असतात. पण बाबावर प्रेम करणारी लोक आणि बाबावर जीव ओवाळून टाकणारी लोक बघितली की असं मला गहिवरून येतं कधी कधी की किती प्रेम आहे अजूनही. म्हणजे मी कुठेही गेले ना की म्हणजे माझी लोकप्रियता आहेच, मला ओळखतात, तुमची ही सिरियल बघते, पण सगळ्यात म्हणजे येऊन माझ्या पाया पडतात आणि मला ते इतकं ओशाळल्यासारखं होतं की तुम्ही माझ्या का पाया पडताय. तर ते म्हणतात नाही नाही निळूभाऊंची मुलगी आहेस ना, आम्हाला पडू दे. तर हे इतकी मोठी पावती आहे आणि मला असं वाटतं की फार मोठी अचिव्हमेंट आहे बाबाची. अर्थातच, कारण कॅरेक्टरमध्ये घुसून ते कॅरेक्टर करणं म्हणजे ऍक्च्युअल माणूस आणि कॅरेक्टर म्हणजे तुम्हाला कुटुंबासोबत पण राहायचंय आणि तुम्हाला त्या कॅरेक्टरमध्ये पण राहायचंय. ही भूमिका साकार करणं खूप अवघड आहे. कारण आज आपण पाहतो की आपण जे जुनं रामायण पाहिलं टीव्हीवरती, अजूनही लोक त्या रामायणामधल्या कॅरेक्टरचा फोटो आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवतात. किंवा आपण आता संभाजी महाराजांचा मूवी पाहिला छावा, विकी कौशलचा फोटो आता सोशल मीडियावरती संभाजी महाराजांचा फोटो म्हणून पाहिला जातो. तसंच एक प्रतिमा निर्माण झालेली, एक सावकार पाटील, आणि त्यांच्यावरती खूप असे स्लोगन्स वगैरे, बाई वाड्यावर या म्हटलं की आधी चेहरा आठवणार तुमच्या वडिलांचा. पण मी खरं सांगू, बाबाच्या एकाही चित्रपटात त्यांनी हे म्हणलेलं नाहीये बाई वाड्यावर या. तुम्ही शोधून दाखवावा. मी अनेकांना सांगते की प्लीज शोधून दाखवा मला, मीही शोधते. अनेक चित्रपट बघितले पण बाई वाड्यावर या हे कुठेही म्हटलेला नाहीये बाबा. आणि मला म्हणूनच ती इमेज बाबाची मोडायची आहे. कारण नुसती आता काय होतं, नवीन पिढीला जर निळू फुले कळायचे असतील तर बाई वाड्यावर या हीच फक्त इमेज नाही आहे त्याची. म्हणजे त्यांनी समाजकारण केलेलं आहे, त्यांनी समाजकार्य केलंय, अनेक वर्ष तो लढलाय, अनेक म्हणजे आता चित्रपट याच्यामध्ये पण कामगार समिती जी हे केली, कामगारांचं आंदोलन करून जे काय म्हणूयात आपण, कामगारांसाठी जो लढा उभा राहिला चित्रपटसृष्टीमध्ये, तर तो मिथुन चक्रवर्ती, बाबा अशा काही लोकांनी केलेला आहे. तो पोहोचतच नाही लोकांपर्यंत. त्यावेळेस सोशल मीडिया नव्हतं आणि त्यावेळेस आम्ही केलं हे दाखवण्याची वृत्ती नव्हती. पण माझं असं म्हणणं आहे की हे कळलं पाहिजे ना लोकांना, त्यांच्यापर्यंत. तुम्ही पुढाकार तुम्ही घेणं गरजेचं आहे. खरंय. म्हणूनच बाबावरची फिल्म जवळून तुम्ही पाहिले त्यांना. हो, पण म्हणूनच बाबावरची फिल्म आम्ही बायोपिक करायचं त्याच्या मागे जेव्हा प्रसादोक माझ्याकडे आला आणि तो म्हणाला की गार्गी आपण निळूभाऊंवर बायोपिक करूयात का, तर मला सुरुवातीला असं वाटलं की काय गरज आहे, नको. म्हणजे त्याला स्वतःलाच ते आवडलं नसतं म्हणून त्यांनी आत्मचरित्र कधी लिहिलं नाही. कारण तो म्हणाला की आत्मचरित्रात मला खोटं लिहिणं जमणार नाही आणि जे खरं लिहिन त्या लोकांना आवडणार नाही, त्याच्यापेक्षा न लिहिलेलं बरं. तर मला असं वाटत होतं की नको करूयात आपण आत्मचरित्र. पण नंतर विचार केल्यावर असं जाणवलं की अरे नाही, बाई वाड्यावर या हीच प्रतिमा नाही आहे ना त्याची, तो खूप परे आहे त्याच्या. आणि मग ते कळणार कसं लोकांना, तर ते लोकांना किंवा नवीन पिढीला कळण्यासाठी मला हे केलं पाहिजे. म्हणून मी पसायला म्हणलं की चल करूयात. किरण यज्ञोपवीत आमचा जुना मित्र आहे, खूप उत्तम लेखक आहे. त्यांनी स्कॅम आत्ता जी हर्षद मेहताची आली होती ती लिहिली आहे. तर त्यांनी ही फिल्म लिहिली आहे आणि फार उत्तम फिल्म लिहिली आहे त्यांनी. त्याच्यामुळे आता ती अर्थातच काय असतं, आत्ता उल्लेख झाला आपला छावा मूवीचा. छावा मूवी आला म्हणून छावा देशभर पोहोचला. अर्थात महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं कर्तृत्व माहिती आहे, पण दुर्दैव हे आहे की अजूनही पूर्ण कर्तृत्व लोकांना माहित नाही. परंतु ते छावा मूवीतून दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणून छत्रपती संभाजी महाराज पुन्हा एकदा हृदयामध्ये लोकांच्या बसले. तसंच निळू फुले पुन्हा एकदा त्यांच्या खऱ्या कामाने समोर येणं गरजेचं आहे. खरंय. आणि छावा देशभर नाही जगभरात पोहोचला. कारण एकतर विकी कौशलनी अप्रतिम काम केलंय आणि आमचा लक्ष्मण उतेकर
जे दिग्दर्शक आहेत, अप्रतिम काम केलंय त्यांनी. आणि म्हणजे ज्या पद्धतीचं आणि ज्या पद्धतीने त्यांनी संभाजी महाराज मांडलाय, तर कुठेतरी मला असं वाटतं की पूर्ण कादंबरीला न्याय देऊन मांडलेला आहे. त्यामुळे आणि ऑफकोर्स महाराजांचं काम, म्हणजे शिवाजी महाराज असू देत किंवा संभाजी महाराज असू देत, त्यांचं काम अफाट आहे. आणि ते तरुण पिढीपर्यंत पोचण्यासाठी छावासारखी मूवी यायलाच हवी होती, आणि ती आली, याचं मला खरंच कौतुक वाटतं. या गोष्टी तर बोलत राहूच आपण, परंतु तुम्ही आता बोलताना सांगितलं की तुम्ही निवृत्ती घेतली सिरियल मधून. हो. आणि तुम्ही सांगितलं की नाही मला आता हेक्टिक नकोय किंवा काय. खरंच एवढं हेक्टिक असतं काय सिरियल किंवा शूट? प्रचंड असतो. काय असतं नक्की? कारण आम्ही फक्त पाहतो अर्धा तासाचा तो एपिसोड, त्याच्यामध्ये 10 मिनिटाची जाहिराती. करेक्ट. त्या 20-25 मिनिटासाठी काय मेहनत असते? एक तर काय आहे, सिरियल हा सुट्टी तुम्हाला मिळत नाही सिरियलमध्ये. कारण चॅनलने आता काय केलंय, 30 दिवस प्रक्षेपण सुरू केलंय. पूर्वी असं होतं की शनिवार रविवार सिरियल लागायचे नाही, आता शनिवार रविवारी सुद्धा एपिसोड असतात. शनिवार रविवार एपिसोड असतात म्हणजे डेलीचं शूट अपलोड होतं लगेच? हो, डेली नाही, 3 दिवसाची बँक असू शकते. अच्छा. त्याच्यापेक्षा जास्त नाही. बरं, काय होतं, आपल्याला वाटतं तो 20-25 मिनिटाचा एपिसोड आहे, पण तो एडिट केल्यावर 20 आणि 25 मिनिटाचा होतो. एरवी ते 3 तासाचं शूट करून ठेवावं लागतं, त्यातनं एडिट होऊन 1-2 एपिसोड निघतात. मग 3 तासाचं जर शूट करायचं असेल तर त्याला दिवसभराची किती मेहनत लागते. एक फिल्म, 3 तासाची फिल्म 40 दिवस लागतात शूट करायला. तर मग 3 तासाचा एपिसोड 2 दिवसात करायचा, हे दिग्दर्शकासाठी चॅलेंजिंग आहे आणि प्रेक्षकासाठी, निर्मात्यासाठी चॅलेंजिंग आहे. सो सकाळी 8:30चा कॉल टाईम येतो आम्हाला, आणि मग दिवसभर तुम्ही तिथे मेकअप करून, साड्या बिड्या सगळे चेंज करून आम्ही जेव्हा बसतो. बरं, दिवसाला आम्ही एकच साडी नाही करत, कारण वेगवेगळे सीन असतात. त्यामुळे आम्हाला 4-5 वेळा साडी किंवा काय कपडे बदलावे लागतात. मेकअप पुन्हा करावा लागतो, पुन्हा तुम्हाला वीक किंवा काय आंबाडे बिंबाडे लावलेले असतात, ते पिना बिना लावून गच्च झालेलं असतं की आम्हाला झोपता पण येत नाही, आम्हाला नीट बसता पण येत नाही. असं दिवसभर सकाळी 8:30 पासून जे आम्ही काम करतो ते रात्री 10 पर्यंत शूट चालतं. 10 नंतर पॅकअप झाल्यानंतर मेकअप उतरून, कपडे सगळे हे करून आपण जेव्हा आपल्या घरी किंवा आपल्या जिथे राहण्याची सोय आपली तिथे जातो, तेव्हा 10:30-11 झालेले असतात. त्याच्यापुढे जेवायचं नाही. म्हणजे 7च्या नंतर तर आम्ही कोणी ऍक्टर्स जेवतच नाही. 7ला जे स्नॅक्स येतात ह्याच्यावर सिरियलमध्ये तेवढे खाऊन, कारण रात्री 11 नंतर कोण जेवणार. काही जण जेवतात, पण आम्हाला नाही सहन होत आता वयामुळे. रात्री 11 नंतर आपण काही यंत्र नाही आहोत ना की 11ला डोळे मिटले आणि झोप लागली. सिरियल मधल्या सीनचा तुम्हाला एक सतत डोक्यामध्ये विचार चालू असतो. आणि मग मला असं वाटतं की त्यातनं बाहेर यायला काय, तर काहीच नाहीये. बरं, आता चॅनलची परिस्थिती इतकी वाईट आहे की तुम्हाला रात्री 2-2:30 वाजता कॉल टाईमचा मेसेज येतो. तोपर्यंत तुम्हाला कळतच नाही आपण उद्याच्या शेड्यूलमध्ये किंवा उद्याच्या एपिसोडमध्ये आहोत की नाही आहोत. मग रात्री 2:30 वाजता जर तुम्हाला मेसेज येतो की उद्या तुमचा सकाळी 7चा कॉल टाईम आहे किंवा काय शिफ्ट सकाळी 9ची आहे, तर पहाटे उठून बघायचं. पहाटे कधी उठून बघायचं? 4-5 वाजता. 11ला आलेले. बरं, असं तुम्ही जर परगावी, मी तर माझं घर पुण्यात होतं आणि पुण्यात एकही सिरियल मी केली नाही, कारण पुण्यात कामच होत नाही सिरियलचं. म्हणजे मी कुटुंबापासून बाहेर राहून काम करायचं, तिथला आनंद आहे मला. मी सांगली 2.5 वर्ष इतकं एन्जॉय केलं, मी 1.5 वर्ष नगर इतकं एन्जॉय केलंय. पण तुम्ही जेव्हा 2:30 वाजता कॉल टाईम देता आणि दुसऱ्या दिवशी कळतं की अरे तुमचं आहे, बेबी मावशी आज आहे, तर बेबी मावशी आज आहे म्हणजे कुठे जाते बेबी मावशी मग पुण्याला? बरं, बेबी मावशी तुम्हाला उद्या सुट्टी, पण 2:30 वाजता किंवा रात्री 9 वाजता कळल्यावर कसं झालं? एक दिवसासाठी तडफडत पुण्याला यायचं पुन्हा, तर नाही शक्य होत ते. नगर ठीक होतं, नगरहून मी यायचे सुद्धा 1 दिवसासाठी आणि माझं कामही नगरमध्ये कमी होतं. पण मुंबई किंवा कोल्हापूरवरनं, सांगलीवरनं तुम्ही नाही येऊ शकत. मग तुम्ही जेव्हा 23 आणि 24 दिवस सलग काम करता आणि 4 दिवस सुट्टी मिळाल्यानंतर एक सतत गिल्ट असतो की तुमच्यामुळे शूटिंग थांबलंय, तुमच्यामुळे आज सुट्टी दिली आहे, तुमच्यामुळे. तर हा गिल्ट केवढा आहे, म्हणजे तोही घेऊन वावरायचा. तर मला कंटाळा आला. म्हणजे 10 वर्ष हे सलग केल्यावर. बरं, हिंदीत काम करत असते तर पैशाचं सुख असतं, मराठीमध्ये ते पण नाहीये ना. खूप कमी पैसे. खूप जणांकडून ऐकलंय. हो, आणि म्हणजे मला असं वाटतं इट्स ओनली अ पॅशन.
मराठीत काम करणं सिरियलमध्ये हे पॅशन आहे. तुम्हाला जर ते पॅशन नसेल तर मराठी अभिनेत्री किंवा अभिनेत्यांना पैसे मिळत नाहीत. हवे तेवढे. आता सिनियर अभिनेते आहेत ज्यांना मिळतात, पण असं नाही की भरमसाठ पैसे मिळालेत. आणि जे हिंदी सिरियलवाले जे करतात की एक सिरियल घेतात आणि त्यांची घरं मुंबईत होतात, त्यांच्या गाड्या होतात, असं मराठी इंडस्ट्रीत होत नाही. आणि आत्ता चॅनलमुळे म्हणू देत किंवा इतर प्रेशर चॅनललाही प्रेशर आहे. कारण काय होतं, लोकांना सतत नवीन हवंय कोरोनानंतर. त्यांना तर 20 मिनिटाच्या एपिसोडमध्ये काही नाट्य घडलं नाही की त्यांचा TRP घसरतो. TRP घसरला की 3-4 दिवसात चॅनल म्हणतं हे बदला, हे कथानक चालत नाहीये, ते बदला, ते कथानक अरे कथानक चालत नाही म्हणून सफर ऍक्टरनी का व्हायचं? कशासाठी व्हायचं? सफर कोणी झालं पाहिजे की बाबा लेखक आणि चॅनल. आणि मग ऍक्टर मरतोय. माझे 1 दिवस 38 दिवस भरले होते. 38 सलग डे अँड नाईट शूट केलंय. गणपतीची सुट्टी हवी 3 दिवस म्हणून आम्ही 3 दिवस सकाळी रात्री असे, म्हणजे ज्या दिवशी शूटिंग संपलं त्या दिवशी आमच्या डिरेक्टरला दिसत नव्हतं. कारण ऍक्टरला मध्ये मध्ये गॅप मिळते, ऍक्टर झोपू शकतो, ऍक्टर चेंज होईल, डिरेक्टर आणि बाकीचे सगळे टेक्निशियन, लाईट्समन आणि हे सगळे कॅमेरामन थकले, ते त्यांना दिसेनासं झालं समोरचं. 3 दिवस सलग करत होतो आम्ही शूट. तेव्हा आमचे 4 एपिसोड निघाले आणि म्हणून आम्हाला 2 दिवस सुट्टी दिली. पण हे अवघड आहे सगळं. म्हणजे आम्ही जे पाहतो की एक 25 मिनिटाचा जो एपिसोड आहे त्याच्या मागे एवढी मोठी कहाणी असते हे आम्हाला माहित नव्हतं. अर्थात आम्हाला म्हणजे प्रेक्षकांना कोणालाच कदाचित हे माहित नसेल. नाही. आतापर्यंत सगळ्यात जास्त आवडलेला रोल कुठला तुम्हाला आवडलेला? बेबी मावशी, राजा राणीची जोडी कलर्सवर जे मी केली ती. ईशाची आई होतीच ऑफकोर्स, पण ना मी तशी बाई आपल्या आजूबाजूच्या घरांमध्ये फार बघितली नव्हती. फार गोड रोल आहे तो. पण बेबी मावशी मला माझी स्वतःची मावशी आहे कशी आहे, किंवा मला जे भेटले ना ते म्हणाले की आमच्याकडे एक बेबी मावशी आहेच. तर अशा कॅरेक्टरमुळे मला एक ती प्ले करायला पण मजा आली. ईशाचं कसं वर्षभरात ती सिरियल संपली, त्यामुळे मला ती आवडू लागली आणि ती संपली. पण बेबी मावशी मी सलग 2.5 वर्ष केली. आणि लॉकडाऊनमध्ये सुद्धा आम्ही काम करत होतो. लॉकडाऊनमध्ये सगळे घरी होते, पण आम्ही दीवला आधी गोव्याला गेलो, तिथे 1-1.25 महिना होतो आणि तिथून आम्ही डिरेक्टली दीवला गेलो. दीवला तिथे 2 महिने होतो. सो लॉकडाऊनमध्ये आम्ही काम करत होतो आणि बेबी म्हणजे एकही एपिसोड आमचा रिपीट गेला नाही. तर त्याच्या मागे खूप वेगळे कष्ट आहेत आणि बेबी मावशी खरंच ग्रेट. मला फार आवडली ती कॅरेक्टर. अर्थातच कारण ती कला आहे आणि मेहनतीशिवाय ते येणार नाही. पण तुम्ही वर्ष 2-2 वर्ष एकच कॅरेक्टर करता, पूर्ण कॅरेक्टरमध्ये घुसल्याच्या नंतर घरी आल्यावर ते कॅरेक्टर बदलतं का आहे तेच राहतं? नाही, माझा थोडासा ग्रामीण टोन झाला होता. कारण बेबी मावशी करताना तो मी पश्चिम महाराष्ट्राचा थोडासा की आडगे काय ग असा तो ठेवला होता. तर तो कधी कधी बोलताना माझा मुलगा म्हणायचा, आई काय बोललीस तुम्ही? म्हणजे थोडासा तो पण साहजिक आहे. म्हणजे त्याच्यात काही 2.5 वर्ष जेव्हा तुम्ही सलग ते करता तेव्हा तुमच्या बोलीभाषेत त्याचा थोडासा फरक पडतो. असं होतं का? कारण आम्ही पाहतो की आता जसं तुम्ही ग्रामीण टोन तुम्हाला त्या सिरियलसाठी करावा लागला, शूट चालू असताना ओरिजिनल तुमच्या टोनवरती येता कधी? बऱ्याच वेळा येतो, पण मग दिग्दर्शक कशासाठी असतो? म्हणजे मग ते असं होतं की जात असेल ना ते, कारण तुमचा टोन बदलून दुसऱ्या ग्रामीण भाषेत, किंवा आम्ही बरेच वेळा पाहतो की पुण्याची एखादी ऍक्टर असते आणि तिला विदर्भातला रोल करायचा असतो, त्या भाषेमध्ये रोल करायचा असतो. कसं ते करतात? अभ्यास. म्हणजे मग जर भाषेचा तुम्हाला किंवा तुमच्या लहेजाचा टोनचा जर तुम्हाला हे करायचं असेल तर थोडा अभ्यास करावा लागतो. म्हणजे मग जेव्हा स्क्रिप्ट, एकतर दुर्दैवाने आम्हाला सकाळी स्क्रिप्ट येतं, ते आदल्या दिवशी 2 दिवस आधी असं येत नाही. सकाळी जेव्हा आम्ही मेकअप रूम मध्ये जातो तेव्हा स्क्रिप्ट ठेवलेलं असतं आणि ग्रंथ असतात असे. म्हणजे बेबी मावशीला तर ग्रंथ असायचे कारण ती खूप बोलायची. तर त्या ह्याच्यात मग थोडा वेळ आपल्याला देऊन, 1 तासभर आपल्याला वेगळा देऊन आपल्याला त्या लहेजावर, आपल्याला त्या टोनवर काम करावं लागतं. काही स्क्रिप्ट सकाळी येते मग ते पाठच करावं लागत असेल ना तुम्हाला? ते कसं शक्य होतं? ते पाठ करूच नाही. जे पाठ करतात ते सिरियलला तर पाठांतर उपयोगाचंच नाहीये. तुम्हाला एकदा म्हणजे मी काय करते की मला एकदा तो मोठा सीन आला की मी त्याच्यामध्ये काय म्हणायचंय हे समजून घेते. वाक्य कुठली की पॉइंट्स आहेत की ही वाक्य मिस झालेली चालणार नाही. मग थोडंसं
लेखकांना काय म्हणायचंय, काय वाक्य कशानंतर आली आहेत ते एकदा केलं की मग ते आपोआप येतं. म्हणजे ते पाठांतर करून काही उपयोग नाही. तुम्ही ज्यावेळेस लहानपणी बाबांचे पिक्चर पाहत असाल, सावकार असतील, पाटील असतील, सरपंच असतील, आणि जर निगेटिव्ह त्यांची भूमिका असेल तर कधी बाबांना विचारत होते तुम्ही की बाबा असं का केलं म्हणून? मी तर कायमच बाबाला म्हणायची की काय एवढं वाईट काम करतोयस तू, आणि तू का सारखा सरपंच करतोय, आणि तू म्हणजे काही काही रोल तर बाबाचे अगदीच वाईट होते. म्हणजे ते काही मोजके चांगले फिल्म सोडल्या तर फार काही करण्यासारखंही त्याला नव्हतं. त्याच्यामुळे ते मला आवडायचंच नाही कायम. मग तो हसून मला म्हणायचा की नन्या, संसार केलाय, तू आहेस, आई आहे, तर हे मला करावं लागतं आणि हे मला करत राहावं लागणार. सो इट्स अ फॅक्ट. ते एक कलाकार होते. जो रोल आलाय तो करणं हे कलाकाराचं काम आहे. करेक्ट. आणि तो कारण त्यांच्याकडे तो रोल येत होता कारण त्यांना ते जमत होतं, दुसरं कुणाला जमत नव्हतं, त्यांच्या जागेवर कुणी फिट होत नव्हतं. आणि अजूनही मराठी इंडस्ट्रीला निळू फुले भेटलेले नाहीत आणि कदाचित ते भेटणारही नाहीत. म्हणजे अर्थात ते माझं वैयक्तिक मत असेल, परंतु नाही, ज्यावेळेस तुम्हाला हे कळत नव्हतं की हा रोल आहे, म्हणजे जसं की आम्ही लहानपणी मी विचार करायचो अरे टीव्ही मध्ये एवढी लोक कसे बसतात, माहित नव्हतं काही. ज्यावेळेस तुमच्याकडे अज्ञान होतं त्यावेळेस आपला बाबा एवढा वाईट काम करतोय असं कधी वाटत होतं? नाही, वाटत होतं ना. आणि मला ना काय होतं, प्रत्येक चित्रपटात तो मरायचा, कारण विलन असल्यामुळे त्याचा मृत्यूच व्हायचा. आणि मी लहानपणी खूप भोकाड पसरायचे. म्हणजे मी प्रचंड रडायचे, कारण बाबा हा माझ्यासाठी जीव की प्राण. माझं आणि बाबाचं ट्युनिंग फार छान होतं, त्यामुळे मी वेड्यासारखी रडायचे. आणि मग त्यावेळी तर फोन नव्हते. मग आई कुठेतरी, बाबा कुठे उतरलाय, आता एका कुठेतरी बेंगलोरला तनिष्क हॉटेल होतं, तिथे बाबा उतरला होता. मग ट्रंक कॉल लावायची आई. मग रात्री माझा त्याच्याबरोबर फोन, मग बाबांनी हॅलो म्हणलं की मला असं वाटायचं हा माझा बाबा जिवंत आहे, तो काही मेला नाहीये. मग मला आनंद व्हायचा. आणि मग तो म्हणायचा नन्या मी येणार आहे, मी आहे, मी जिवंत आहे, मी काही मेलो नाहीये. तर मग मी शांत व्हायचे. तर असे खूप प्रसंग आहेत. म्हणजे अर्थातच ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या, आता एक कलाकार म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी येणारच, स्ट्रगल आहे. परंतु हे जे सोशल मीडिया आहे, आपण पाहतो की इंस्टाग्रामच्या रील्स असतील, आणि इंस्टाग्रामच्या रील्समुळे खूप कलाकार बाहेर आले. हो, याच्यामुळे काय कॉम्पिटिशन वाढले? इंस्टाग्रामच्या रील्समुळे खूप कलाकार नाही बाहेर आले, खूप स्टार बाहेर आले. अच्छा, रील स्टार. कलाकार असणं वेगळं आहे आणि स्टार असणं वेगळं आहे. आणि आत्ता आपलं दुर्दैव आहे सगळ्याच मीडियममधलं, सगळ्याच माध्यमात, नाटक असू दे, चित्रपट असू दे, सिरियल असू दे, आपण स्टार शोधतो, आपण कलाकार नाही शोधत. आणि जर आपण कलाकार शोधलं असतं तर आज इन्स्टा स्टारचे जे कलाकार आहेत त्यांना काम मिळणं बंद झालं असतं. तर मला खूप वाईट वाटतं की जेव्हा आम्ही 20-20 वर्ष कलेच्या क्षेत्रात शिक्षण घेतो, प्रशिक्षण घेतो, आम्ही कष्ट करतो, तेव्हा आम्हाला कोणीच विचारत नाही. मागणं एक कोणीतरी रील स्टार येते किंवा येतो आणि अचानक तो हिरो किंवा हिरोईन होते किंवा तिला एक उत्तम काम दिलं जातं. ते डिलिव्हर होतं की नाही हा पुढचा प्रश्न आहे. पण लोकांना हल्ली तेच हवंय का, हाही प्रश्न मला कधीतरी पडतो. आणि चॅनल किंवा सिनेमाच्या निर्मात्यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे का? आणि मग जर तशीच हवी असेल तर मग चित्रपट चालत नाही, ही सत्यस्थिती आहे. मग असंच होणार आहे. जर तुम्ही चांगले कलाकार घेऊन एक सकस कथेवर सकस चित्रपट किंवा सिरियल कराल तेव्हा ते उत्तम चालेल. पण तुम्हाला रील स्टार हवेत. बरोबर. आणि पूर्वीसारखे मूवी पण येत नाहीत आता. कारणच ते आहे ना, कंटेंट तुम्ही नीट देत नाही आहात, सशक्त देत नाही आहात. आणि सशक्त दिल्यानंतर म्हणजे दिला सपोज, तर तुम्ही रील स्टारनं हे करताय, किंवा अगदी नवीन नवीन आलेले, म्हणजे नुकतेच अभिनय शाळेतनं बाहेर आलेत ते, आणि त्यांना तुम्ही ते फक्त स्वस्तात मिळतात म्हणून तुम्ही सिरियलमध्ये काम देताय, त्यांना हिरो करताय. तर कसं मिळणार मग ते आउटपुट कसा मिळणार? तर याच्याबद्दल तक्रारच आहे माझी. आता आपण पाहतो की मल्याळम मूवी असतील, तेलुगू मूवी असतील, देशभर गाजतात. मराठी मूवी अजूनही त्या लेवलचे होत नाहीत, कारण आपण प्रसिद्धीच्या मागे फार धावतोय. तुम्ही जर मी आता
एक मिनिट मी ब्रेक घेते. काय तिचं नाव आहे मला आठवत नाही. निमिषा. हां, मी आत्ता जी द ग्रेट इंडियन किचन नावाची जी मल्याळम फिल्म आहे, तर तिची जी हिरोईन आहे निमिषा सय्यन, तिने आत्ता डब्बा कार्टेलमध्ये काम केलं आहे. तर तिच्याबरोबर मी आत्ता एक मराठी फिल्म केली 2 वर्षापूर्वी, हवा हवाई नावाची. ती मुलगी आरशात बघत नाही. तिच्याबरोबर तिचा मेकअप मन आग्रह करतो तिला की दीदी काजळ तरी लाव, पण ती म्हणते की तेवढंच काजळ, बाकी मला काही हे नाही करायचं, पब बी मारायला तर यायचं नाही. तिचा मेकअप मन कोपऱ्यात जाऊन बसलेला असतो. आम्ही काय करतो, प्रत्येक सीन नंतर आम्हाला मेकअप मन लागतो, आम्हाला आरसा लागतो, आम्हाला टचअप लागतो. तर एवढ्यावरच नाही होत कुठेतरी ते. आणि ती मुलगी काय काम करते, म्हणजे मी तिच्याकडनं अनेक गोष्टी शिकले. ती एकदा का सीन, आणि तिला चालत नाही दिग्दर्शकांनी इथे तिथे गेलेलं तिचा सीन चालू असताना. आपल्या इथे असोसिएट डिरेक्टरच शिकवत बसतात अभिनेत्रींना आणि डिरेक्टर जाऊन चहा पीत बसतो. हे घडलेलं आहे अनेकदा मराठी चित्रपटात, हे घडलेलं आहे. आणि मग मला असं वाटतं की मग सकस आणि इतकं, म्हणजे तिथले ॲक्टर सुद्धा पंक्च्युअल इतके आहेत. मी जेव्हा आंबेडकर फिल्म मामुट्टींची होत होती तेव्हा होते, तेव्हा 7ची शिफ्ट होती आमची, आणि मामुट्टीसारखा स्टार 6:45ला तयार होऊन हातात स्क्रिप्ट घेऊन खुर्चीवर तिथे बसलेला होता. हे डेडिकेशन आहे. हे उगाच साऊथच्या फिल्म्स काही वर जात नाहीत. हिंदी, आज आपण शाहरुख खानला एवढी नावं ठेवतो, पण शाहरुख खान मी स्वतः बघितलंय त्यांना, कारण सत्यदेव दुबेंमुळे 1-2 फिल्म्सला मला बघता आलं त्यांना, की अभ्यासपूर्वक तो माणूस फक्त स्क्रिप्ट घेऊन बसलेला असतो आणि मी माझा हा सीन कसा देणार आहे याच्यावर तो चर्चा करतो दिग्दर्शकाबरोबर, पण नाही करत. बरोबर. आणि मग जे राजा परांजपे आहेत किंवा चांगले चांगले डिरेक्टर आहेत, की सचिन आहेत, त्यांनी बनवा बनवीसारखी फिल्म, एपिक फिल्म बनवली, तर कष्टाशिवाय नाहीये ना. तुम्हीच दिग्दर्शकाबरोबर ट्यून. आत्ता काय करतात, कलाकार तयार होतात, येतात, काम करतात, निघून जातात. पण ते बसणं, त्या रात्रीच्या चर्चा, त्यांच्याबरोबर दिग्दर्शकाला काय हवंय हे समजून घेणं, दिग्दर्शकांनी त्याच्या आधी एक वर्कशॉप घेणं, हे फार गरजेचं आहे. प्रशिक्षण गरजेचंच आहे ना. जर तुम्ही समोर असून त्यात कामच नाही केलं आणि फक्त पैसा आणि ओके काय सीन आहे द्या लवकर, हां चला टेक, असं जर केलं तर मग तुम्ही जीव ओतणं म्हणतो ते होणारच नाही. आणि ज्या फिल्ममध्ये कोणाचाच जीव ओतलेला नाहीये ती फिल्म कोणी एक्सेप्टही नाही करणार. तुम्ही कॅरेक्टर मध्ये जातच नाहीये तर ते कॅरेक्टर बनेल कसं. अर्थातच आजपर्यंत तुम्ही खूप मूवी केल्या. तुम्ही सांगितलं की तुम्ही सिरियल मधून निवृत्ती घेताय आणि मीडियाने तुम्हाला निवृत्तच करून टाकलं. पुढचे प्लॅन काय आहेत? नाही, डेफिनेटली फिल्म करायचं. कारण मी जेव्हा बाबा म्हणून माझ्या डोळ्यासमोर माझा बाबा येतो तेव्हा असं वाटतं की त्यांनी किती फिल्म्स केल्या. म्हणजे 350 फिल्म्स त्यांनी केल्यात. 250 त्यांनी मराठी केल्या आणि 100 जवळपास त्यांनी इतर भाषेतल्या केल्या. तर मला असं वाटतं की बाबासारखं काम तर माझ्याकडनं होणं शक्यच नाहीये. पण आता मी जरा थोडं क्रिएटिव्ह आणि फिल्म्सकडे वळावं आणि काही सकस भूमिका, ज्याचा बाबाला आनंद होईल की आपल्या मुलींनी हे काही कामं केली आणि तो बघतोय, इज वॉचिंग मी. तर मला असं वाटतं की त्याला आनंद होईल अशा काही सकस भूमिका मी कराव्यात. वेब सिरीज आहे, सिरियल आहे, मी एक नाटक करतेय, प्रोड्यूस करतेय, तर नाटक करणं आहे. सो आता थोडासा वेळ मला ह्या 3 गोष्टींना द्यायचं. पहिलं नाटक कोणतं? मी पहिलं नाटक केलं होतं सुदामा के चावल, हिंदी नाटक होतं. वसंत देवांनी ते लिहिलेलं आहे आणि बुंदेलखंडी भाषा होती त्याची, हिंदी. शशांक शेंडे आमचा जो आपला ॲक्टर आहे त्यांनी ती डिरेक्ट केलं होतं ते नाटक. आणि मी आणि विजय मिश्रा म्हणून दोघं आम्ही हे 97ला मी पहिलं नाटक केलं होतं माझं. बरोबर. तुम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचे वारस. मला वाटतं तुमचे बाबा हे फुलेंचे खापरपंतू. मी एका मुलाखतीमध्ये ऐकलेले. आणि आता एक फुले मूवी रिलीज होतोय हिंदीमध्ये, तो मराठीमध्ये यावं म्हणून तुमच्या संघटनेने मागणी केली. तुम्हाला काय वाटतं? मला भाषा अडसर नाही वाटत आहे, ती मराठीत यावी हे बाबा पाटील यांचं पर्सनल मत आहे, आमचे प्रदेशाध्यक्ष. मला स्वतःला असं वाटतं की ते कुठल्याही भाषेत आले काय, मराठीमध्ये फुले माहितीच आहे.
ज्योतिराव फुले माहिती आहेत. Exactly. माहिती कधी व्हायला पाहिजे, जेव्हा ते इतर भाषेत येईल. Yes. त्यामुळे माझा खूप आग्रह आहे की ती हिंदी, आणि प्रतीक गांधी सारखा कलाकार आहे त्याच्यामध्ये, की तो उत्तम आर्टिस्ट आहे, म्हणजे ऍक्टर कमालीचा आहे तो. तर तो जेव्हा फुले करतायत तेव्हा मला असं वाटतं की ज्योतिरावांचं काम एखादा चांगला ऍक्टर करतोय, चांगली फिल्म आहे, तर ती लवकरात लवकर, मग ती कुठल्याही भाषेत असू दे, ती लवकरात लवकर लोकांपर्यंत पोहोचावी. नक्कीच. कारण आपण म्हणतोय मराठीत आले पाहिजेत, अर्थात मराठीचा अभिमान आहे, मराठीत आलं पाहिजे. पण तुम्ही जसं म्हणताय की मराठीत माहिती आहेत, जसं छावा हिंदीत आला, छावा जर मराठीत आला असता तर छावा आमचा तुम्ही सांगितलं तसं परदेशात गेला नसता. कारण देशभर छावा लोकांना माहीत झाला, परदेशात छावा गेला. अर्थात ठीक आहे, कारण मराठीची अस्मिता आहे, मराठीत यावं, मराठी होते म्हणून मराठीत यावं असं त्यांना वाटत असेल. अर्थात आल्याने तोही एक फायदा होईलच, कारण मराठी जनांपर्यंत पुन्हा एकदा फुले पोहोचतील. अर्थातच ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पुन्हा एकदा मला तुम्हाला एक सॉलिट्यूडवरती प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही स्वतः बोललात की तुम्ही दुबईला जाणार आहात ट्रिप घेऊन. काय थोडंसं आम्हालाही उत्सुकता आहे, कारण आम्ही आत्तापर्यंत खूप मोठ्या मोठ्या टूर एजन्सी पाहिलेल्या आहेत. त्यांचे पॅकेज असतात, मोठ्या मोठ्या न्यूज येतात, न्यूजपेपरला बातम्या असतात, पॅकेज ठरलेलं असतं, डेस्टिनेशन दिलेलं असतं, सगळ्या गोष्टी दिलेल्या असतात. पण तुम्ही जे सांगितले तुम्ही कस्टमाइज करून देताय, त्या पद्धतीने देताय. आता तुम्ही ज्या टूर घेऊन जाताय याच्यामध्ये काय काय, म्हणजे फक्त आम्ही यायचं स्वतः, याच्या पलीकडे काय असतं? काहीच नाही. म्हणजे दुबई मुंबई तुम्ही फक्त बॅग पॅक करायची आणि माझ्याबरोबर यायचंय. अगेन ही कस्टमाइज नाहीये, ही ग्रुप टूर आहे. त्यामुळे साधारणतः 20 ते 40 लोकांचा जो ग्रुप आहे तो मी घेऊन जाणार. आयटनरी आपली ठरलेली आहे, पण आम्ही खूप एक्सक्लुझिव्ह ठिकाणांना भेट देतो, काही वेगळी ठिकाणं जी त्या पॅकेजमध्ये, जे एरवी सगळे पॅकेज देतात त्याच्यापेक्षा थोडंफार वेगळं आणि सर्वसामान्य लोकांना खिशाला परवडेल अशा रेटमध्ये आम्ही ते देतो. आणि मला असं वाटतं सॉलिट्यूडचं तीच गंमत आहे, आणि मला सॉलिट्यूडचा त्याच्यासाठी आनंद आहे की आम्ही शक्यतो आत्ता आमच्या फायद्याचा विचार न करता लोकांना किफायतदार आणि परवडेल खिशाला आणि त्याचा आनंद पुरेपूर लुटता येईल अशाच टूर आम्ही प्लॅन करतो. तर सेलिब्रिटीच्या ह्याच्यामध्ये काही एक्सक्लुझिव्ह नाहीये. सेलिब्रिटींबरोबर वेळ घालवायला मिळावा. आणि मी दुबईला जाते, दुबईला माझे मिस्टर ह्याच्यामध्ये ॲडव्हर्टायझिंगमध्ये असल्यामुळे 1 वर्षापूर्वी तो गेला होता. मुलगा माझा आत्ता आर्किटेक्चरला आहे, त्यामुळे तो दुबईला चाललाय. आणि मला सारखं वाटत होतं की मी का नाही दुबई बघितलेली, हे एकटे फिरून आले आणि मला बघायचे दुबई. आणि नितीनचा मला फोन आला, ताई दुबईला जाता का, आपण जी टूर घेऊन चाललोय त्याच्यात दुबई तुम्ही करता का. मला असं वाटलं अरे बापरे, हे किती छान आहे, म्हणजे माझ्या विचारात होतं आणि ते घडलं. सो मी म्हटलं की ओके, तर आता दिवाळीमध्ये मी घेऊन चालली आहे ग्रुपला. नक्कीच, कारण ही जी कन्सेप्ट आहे ही लोकांना आवडणारी आहे. कारण तुम्ही तुमच्यासाठी नाही, लोकांसाठी ती टूर अरेंज करताय, निश्चित लोकांना आवडेल. ताई, आजच्या या पॉडकास्टच्या शेवटी काय असतं, कलाकार जरी असला तरी प्लस मायनस गोष्टी आयुष्यामध्ये घडत असतात. कलाकाराचं आयुष्य लोकांना बाहेरून पडद्यावर पाहताना खूप चांगलं वाटतं. आयुष्यातले असे 2 प्रसंग सांगा, एक सर्वात वाईट, एक सर्वात चांगला. सर्वात चांगला हा की मी मुलगी म्हणून निळू फुल्यांच्या पोटी जन्माला, कारण माणूस म्हणून, आणि माझी आई पण, कारण माझी आई ही त्या काळी फारच प्रगत विचारांची होती. जेव्हा मी लग्न करायचं ठरवलं तेव्हा मी आणि माझ्या नवऱ्यानी ठरवलं होतं की 1 वर्ष लिव्ह इनमध्ये राहायचं. आणि हे जेव्हा मी माझ्या आईवडिलांसमोर मांडलं तेव्हा मला असं वाटलं होतं की आई माझा विरोध करेल, पण ती म्हणाली की तुला योग्य वाटतंय ना, तुला विचारांनी ते हे आहे ना, आम्ही तुझ्याबरोबर आहोत. तर हे एका स्त्रीनी म्हणणं, तेही मारवाडी कुटुंबातील, तेही पुण्याच्या बाहेरच्या साध्या गावातनं आलेल्या बाईनी म्हणणं, किंवा त्या काळी आकाशवाणीमध्ये नोकरी करणं, ही खूप मोठी बाब आहे. तर मला असं वाटतं की ह्या दोघांनी मला जे आयुष्य दिलं हे माझ्यासाठी सगळ्यात आनंददायी हे आहे. आणि दुसरं म्हणजे
वाईट मला हे वाटतं की हे सगळं माझं कर्तृत्व, स्वबळावर केलेलं कर्तृत्व किंवा हे सगळं जे काय ते बघायला आज माझे आईबाबा नाही आहेत. कारण ते जेव्हा होते तेव्हा मी फक्त गृहिणी होते. पण आता मी जे काही काम करतेय त्यांना आनंद होईल असं काम करतेय. कारण आईबाबा कायम म्हणायचे की कला सोडू नको. ज्याच्यासाठी तुला आम्ही हे केलं की तुला करायचं ना, आम्ही तुला विचारलं होतं की तुला काय करायचंय, तर तुला प्रायोगिक रंगभूमी चालू ठेवायची होती आणि तुला कॉस्ट्युम करायचे होते, तर तू ते करत राहिलीस, आम्ही कधी तुला, तर ते सोडू नको आयुष्यात कुठल्याही वळणावर. ते मधल्या काळात लग्न झाल्यामुळे मूल माझं लहान होतं, याच्यात मी एक गृहिणी म्हणून 10 वर्ष काढली. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी या क्षेत्रात आले तेव्हा माझे आईबाबा नव्हते. त्यामुळे मला अजूनही असं वाटतं की ऑफकोर्स ते वरनं बघतायत, त्यांचा आशीर्वाद आहेच, पण ते असायला हवे होते. अर्थातच त्यांच्या पुण्यानीच खरं तर तुम्ही उभा राहिलात आणि या गोष्टी करतायत. अर्थात ते पाहत असतीलच, त्यांना आनंद होत असेल. खरं तर त्यांच्यावरती तुम्ही जर काय मूवी आणताय लवकरच साकार व्हावा. कारण महाराष्ट्राला, या देशाला निळू फुले काय होते, पडद्यामागचे निळू फुले काय होते, कारण तुम्ही फक्त पडद्यावरती पाहिले तेवढेच दिसले, ते तुम्ही दाखवाल आणि अर्थात महाराष्ट्र त्यांना स्वीकारेल. आणि तुमचं आता जे काही नवीन व्हेंचर आहे सॉलिट्यूड हॉलिडेज, याच्यासाठी खूप शुभेच्छा. कारण तुम्ही ज्यांना फिरायला जायचंय त्यांच्यासोबत सेलिब्रिटी पाठवतात, हे मला सगळ्यात जास्त आवडलेले कन्सेप्ट आहे. अर्थातच ते लोकांच्या भाग्यामध्ये लिहिलेलं असेल म्हणून तुम्ही ते करताय. तुम्हाला आणि नितीन दवणे सरांना दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. आणि आपण वास्तवकट्ट्यावरती आलात त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.